good morning. In my last video, we have discussed about the poem All the World is a Stage, which is written by William Shakespeare. Do you know who is William Shakespeare? He is one of the greatest dramatists as well as poet in the English literature field. The given poem, it is in the monologue. Monologue, it means what? The actor who is acting itself on the stage and speaking or uttering their dialogue loudly, that is called monologue. The given poem is in the blank verse. It is means that there is no rhyme scheme in the given poem. So it is an imaginary poem. What is mean by imaginary poem? While explaining line by line, जेव्हा आपण लाईन बाय लाईन याचं एक्सप्लेनेशन पाहत असतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तीच इमेज, तीच पर्टिक्युलर गोष्ट आपल्यासमोर ज्या पोयमच्या मार्फत लेखक किंवा कवी आणतो, अशा पद्धतीचं जे कथानक असते, अशा पद्धतीचं जी पोयम असते, जी कविता असते, त्या पोयमला इमेजरी पोयम असं म्हटल्या जाते. द गिवन पोयम इज ऑल्सो इट इज अ इमेजरी पोयम विच हॅज रिटन बाय विलियम शेक्सपियर. विलियम शेक्सपियरनी ही जी कविता लिहिलेली आहे याच्यामध्ये लाईफ स्टेजेस आपल्याला सांगितलेले आहे. अँड व्हॉट इज द थीम ऑफ धिस पोयम? द थीम ऑफ धिस पोयम इज a life cycle of the human being, life cycle of the people. कारण या कवितेमध्ये कवीनी आपल्याला सांगितलेलं आहे की द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन्स अँड वुमेन्स आर ॲक्टर्स. वी आर प्लेइंग अवर ॲक्टिंग्स. सर्व जे प्राणीमात्र आहे, जे पृथ्वी तलावर उपस्थित आहे, ते सर्वच्या सर्व ॲक्टर्स आहे. आणि कुणाच्या तरी डायरेक्शनवरून, निसर्गाच्या म्हणा किंवा देवाच्या डायरेक्शनवर आपण ॲक्टिंग करत असतो. वेगवेगळे रोल आपण दैनंदिन जीवन जगत असताना प्ले करत असतो. हेच या कवितेच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण लाईफच्या 3 स्टेजेस बघितलेले आहे. फर्स्ट स्टेज वॉज इन्फॅन्ट, मीन्स व्हेन द बेबी गेट्स बर्थ, अँड आफ्टर गेटिंग बर्थ देर वेर नो रिस्पॉन्सिबिलिटी ऑन हिज सोल्जर. जेव्हा तो जन्मतो त्याच्या खांद्यावर कसलीही जबाबदारी नसते, फक्त रडणं, खाणं पिणं एवढंच असते. ही फर्स्ट स्टेज आहे. त्यानंतर द स्मॉल बेबी टर्न इन टू अ स्कूल बॉय. स्मॉल बेबी ही एका स्कूल बॉयमध्ये टर्न होते आणि ती टर्न झाल्यानंतर थोडी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. सुरुवातीला त्याचा जो चेहरा, त्याचा जो फेस आहे तो अत्यंत प्रफुल्लित दिसतो, आपल्याला व्यवस्थित दिसतो. परंतु काही दिवसानंतरच त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते अनविलिंगली किंवा तो जो विद्यार्थी आहे त्याला शाळेत जायचं नसते, त्याच्यामुळे त्याचे पॅरेंट्स त्याला जबरदस्तीने पाठवतात, तर त्याचा जो चेहरा आपल्याला पाहाव्यास मिळतो. ही सेकंड स्टेज आपण बघितलेली आहे. थर्ड स्टेज आपण बघितलेली होती की दॅट स्टेज वॉज लवर स्टेज. इट वॉज व्हेरी गुड स्टेज, मीन्स इट इज द एज बिटवीन 12 years to 80 years. 12 years to 18 years म्हणजे 12 ते 18 वर्षाच्या दरम्यान जो पिरियड ऑफ टाईम असतो, तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला, ज्या काळामध्ये कसलीही इच्छा नसते. आणि या काळामध्ये किंवा या पर्टिक्युलर स्टेजमध्ये जो ह्युमन बिईंग्ज असतो हा केअरलेसली वर्क करत असतो, कुणाच्या तरी विरहामध्ये प्रेमगीतं गात असतो किंवा ज्याला बॅलेड सॅड सॉंग्स असं म्हटलं जाते. तर ही जी स्टेज आहे ही सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. नेक्स्ट स्टेज you are watching on the screen. Then a soldier full of strange oath and bearded like a pard, jealous in honor, sudden and quick in the quarrel, seeking in the bubble reputation, even in cannon's mouth. So this is one of the most important stage of the life. This is called the fourth stage of human being. What? Then a soldier. Do you know the image of soldier? What are the responsibilities of soldier? सोल्जर्स, जेव्हा आपण एखादा शब्द म्हणतो, सैनिक हा शब्द आपल्या जेव्हा तोंडात येतो किंवा आपण म्हणत असतो तेव्हा तो कसा रिस्पॉन्सिबल आहे, तो कसा ॲक्टिव्ह आहे, तो कसा ब्रेव आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून जात असतात. इथे डायरेक्टली कंपेअर केलेलं आहे ह्युमन बिईंग्सच्या 4थ्या स्टेजला ॲज अ सोल्जर कंपेअर केलेलं आहे. देन अ सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज ओथ इट मीन्स कमिटमेंट. या काळामध्ये जो सोल्जर असतो किंवा जो ह्युमन बिईंग्ज असतो तो सोल्जरप्रमाणे ॲक्टिव्ह असतो, सोल्जरप्रमाणे ब्रेव असतो आणि त्याच्यावर जो काही जिम्मेदारी असते की जी काही जबाबदारी त्याच्याकडे असते तर त्यासाठी तो कमिटेड असतो. तो कमिटमेंट मध्ये असतो आणि तो कमिटमेंटमध्ये असल्यामुळे ॲज लाईक अ बियर्डेड लाईक अ पार्ड,
अँड बियर्डेड लाईक अ पार्ड. मीन्स एखादा पार्ड इज कम्पेअर्ड टू द लिओपार्ड. इट इज द नेम ऑफ ॲनिमल लिओपार्ड. सो लाईक अ पार्ड म्हणजे एखाद्या लिओपार्डसारखा तो चपळ ॲक्टिव्ह असतो आणि जी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर दिली ती रिस्पॉन्सिबिलिटी तो पार करण्याचा या स्टेजमध्ये प्रयत्न करत असतो असं कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. देन अ सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज जोक्स अँड बियर्डेड लाईक अ पार्ड. जेलस इन ऑनर. ऑनर इट इज मीन्स ही इज जेलस इन ऑनर when the honor is concerned. He is a jealous when honor is concerned. तो केव्हा जेलस असतो जेव्हा त्याच्या मानाचा किंवा सन्मानाचा जिथं गोष्ट असते, जिथे मानाची किंवा सन्मानाची गोष्ट असते त्या ठिकाणी तो जेलस फील करतो. सडन अँड क्विक इन कॉरल सिकिंग. क्विक इन कॉरल मीन्स वार्म ब्लडेड. द यूथ इज ऑलवेज कॉल्ड अ वार्म ब्लडेड. जल्दी गुस्सा आने वाला अशा पद्धतीत आपण म्हणत असतो किंवा जो वार्म ब्लडेड असतो गरम खून. अशा पद्धतीची इमेज या स्टेजमध्ये असलेल्या ह्युमन बिईंगची असते. सिकिंग अ बबल रेपुटेशन. बबल रेपुटेशन इट इज युजलेस थिंग. बबल रेपुटेशन, बबल मीन्स इन मराठी बुडबुडा, जो टेम्पररी असतो, जो परमनंट कालावधीसाठी नसतो, जो काही काळासाठी असतो, जो टेम्पररी असतो त्याला बबल. आणि रेपुटेशन्स म्हणजे जी आपली इमेज असते चांगली वाईट ह्या दोन पद्धतीच्या इमेजेस असतात. तर इथे आपल्या बबल रेपुटेशनसाठी आपल्या एका स्टेटस इगोसाठी तो काहीही करायला तयार होतो किंवा कोणत्याही थराला जायला तयार होतो. कम टू द पॉईंट. इवन इन कॅनॉन्स माउथ. व्हॉट इज मीन बाय कॅनॉन्स माउथ? फेसिंग ग्रेट डेंजर. What is mean by cannon's mouth? Facing great danger means the person who is in the stage who is behaving as like a soldier and he is active and he want to do whatever the obstacle in front of him, he just want to overcome that at any cost, at any cannon's mouth. It means facing great danger means तो काय करत असतो, तो डेंजरला सुद्धा फेस करण्याची त्याच्यामध्ये कपॅसिटी असते. इवन इन अ कॅनॉन्स माउथ म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये आपलं रेप्युटेशन टिकवण्यासाठी जाण्याची त्याची तयारी असते. अशी ही स्टेज विलियम शेक्सपियरनी आपल्यासमोर सांगितलेली आहे. ओके. देन अँड द जस्टिस in fairy round belly with a good cap on line, with eyes severe and beard of format cut full of wise saws and modern instances, and so he plays his part. So this is the fifth stage of the human being. What did say by the William Shakespeare in the sixth stage? What is the sixth stage? Sorry, fifth stage. In fairy round belly with a good cap on line. In this stage, the human being get matured. In this stage, the human being get matured. Means त्यानंतर थोडासा ओल्डर होतो, त्याच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते, कुठेतरी त्याच्यामध्ये एक स्थिरता येते, कुठेतरी थांबण्यासाठी तो असतो. अँड बिकॉज ऑफ द अँग्झिटी, बिकॉज ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी, ही जस्ट बिकेम केअरलेस अबाउट हिज फिजिकल हेल्थ. अँड ड्यू टू द केअरलेसनेस ऑफ द physically he just round belly. It means unhealthy eating habit. Because of the unhealthy eating habit, the stomach became a belly. Stomach has become a belly. म्हणजे त्याचं पोट समोर येते. त्याला एक्सरसाइज वगैरे तो करत नसतो, फक्त तो पैसे कमवण्याच्या आणि जबाबदारी खालीच्या उजाखाली तो दबलेला असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे ऑप्शन नसते फिजिकल मेंटेन करण्यासाठी. दॅट इज वाय द पोएट सेड हिअर in fairy round belly with good cap on line. With a good cap on line means careless eating habits. He was careless about himself, not about the family. In this stage, he was not careless about the family. He was careless about himself. He was careless about his physical appearance. That is why he just comes out round belly. His belly comes out. His belly comes out. It means because of the unhealthy eating habits. जे अनहेल्दी इटिंग हॅबिट्स त्याची वाढली, त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या, जशा जशा रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसं त्याचं स्वतःकडे लक्ष कमी झालं, कुटुंबाकडे लक्ष देणं जास्त झालं. आणि या स्टेजमध्ये मग त्याला कुठेतरी एक स्थिरता निर्माण झाली. विथ आईज सेवर अँड बियर्ड ऑफ फॉर्मेट कट ऑफ वाईज स्वॉज अँड मॉडर्न इन्स्टान्सेस. सेवर, सिव्हिअर इट मीन्स कडक, ज्याला आपण शिस्तप्रिय म्हणतो. या एजमध्ये तो शिस्तप्रिय होतो. अँड बियर्ड ऑफ फॉर्मेट मीन्स फुल ऑफ विजडम, एक शहाणपणाचा
कळस त्याने गाठलेला असतो किंवा त्याला निसर्ग निर्मित किंवा त्याच्या अनुभवाने किंवा निसर्गाने दिलेल्या नियमानुसार तो काय होत असतो, स्वतःत विजडम जागृत होत असतो किंवा शहाणपण त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आलेलं असते. बियर्ड ऑफ फॉर्मेट कट फुल ऑफ वाईज स्वाज मीन्स सेईंग. आणि तो मग शहाणपणाच्या गोष्टी स्वतः ती अंगीकृत करत असतो आणि इतरांनाही तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अँड मॉडर्न instances means examples. So he carried out the modern examples and he just obey himself as well as obey to the society. आहे ना, म्हणजे समाजालाही तो शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगतो आणि स्वतःही तो अंगीकृत करत असतो. तर अशा प्रकारे ह्या स्टेजमध्ये 5th स्टेजमध्ये विल्यम शेक्सपियरनी ही जी स्टेज दर्शवलेली आहे ही अत्यंत रिस्पॉन्सिबल माणसाची स्टेज आहे. यामध्ये तो स्वतःकडे दुर्लक्ष करतो, अनहेल्दी इटिंग हॅबिट्स त्याच्या तयार होत असतात, त्याच्यामध्ये एक शिस्तप्रिय माणूस आपल्याला पाहायला मिळतो. तो फक्त घरापुरता आणि पैसे कमवण्यापुरता मर्यादित असतो, स्वतःकडे त्याचं लक्ष नसते, फॅमिलीकडेच त्याचं जास्त लक्ष असते. त्यानंतर तो फुल ऑफ विजडम असतो, म्हणजे तो अत्यंत शहाणपणाच्या गोष्टी तो स्वतःसाठीही तो करत असतो आणि दुसऱ्यालाही शहाणपणाच्या किंवा एक चांगल्या गोष्टी सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. फुल ऑफ वाईज स्वॉज अँड मॉडर्न इन्स्टान्सेस, आणि त्यासाठी तो मॉडर्न एक्झाम्पल्स तो काय कॅरीड आउट करत असतो किंवा लोकांना सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. अँड सो ही प्लेज हिज पार्ट. आणि अशा प्रकारे तो त्याचा जो जीवनकाल आहे किंवा त्याचा जो पिरियड आहे 5th स्टेजचा, तो अशा प्रकारे तो जगण्याचा प्रयत्न करत असतो. दिस इज 5th stage. Then let's come to the 6th stage of the human being. What is the 6th stage? The 6th age shifted into the lean and slippered pantaloons with spectacles on nose and pouch on side. His youthful host will saved a word too wide for his shrunk shank and his big manly voice, turning again towards childish treble pipes and whistle in his sound. Okay, I hope so you are with your textbook. Okay, so that in the 6th stage, the 6th age shift into the lean and slippered pantaloons. 5th स्टेजमध्ये आपण जो माणूस पाहिलेला होता किंवा जो ह्युमन बिईंग्स पाहिलेला होता, तो कसा एक स्ट्रॉंग, एक जबाबदार, शिस्तप्रिय, जो कडक शिस्तीमध्ये असणारा, परंतु तो जो जबाबदार, शिस्तप्रिय, रिस्पॉन्सिबल पर्सन्स टर्न्स इन द ओल्ड एज. In the old age, it is the 6th age. 6th age means very old age. He turned into a old age. Then he turned and shift into a lean and slippered pantaloons. Lean. Physically he became very weak. Physically he has become very weak. Lean it means very slim. Lean it means very slim and slippered pantaloon. Slipper pantaloon means the pant. त्याचा जो पॅन्ट होता, जेव्हा तो यंग होता, म्हणजे जवळपास तो 35 किंवा 40 होता, त्यावेळेस त्याची जे फिटिंग्ज होती किंवा त्याचं जे फिजिकल अपिअरन्स होतं ते व्हेरी स्ट्रॉंग होतं. परंतु वयानुरूप जसा तो ओल्ड एजमध्ये एंटर झाला तसं त्याच्या फिजिकल अपिअरन्समध्ये सुद्धा बदल झाला आणि त्याचा जो एकेकाळी फिट होणारे जे कपडे आहे ते अनफिट व्हायला लागले. दॅट इज कॉल्ड द लीन. लीन इट मीन्स स्लिम ऑर वीक. अँड स्लीपर्ड पटलून. पटलून इट मीन्स द काइंड ऑफ पॅन्ट. The kind of pant with spectacles on nose and pouch on side. Spectacle on nose. What is mean by this? Spectacle on nose means his eyesight has become weak. त्याची जी दृष्टी आहे ती काय झालेली आहे, वयानुसार अधुदृष्टी झालेली आहे किंवा त्याला खूप कमी दिसत होतं किंवा त्याची जी दृष्टी आहे ती अशक्त झाली. त्याला दूरचं दिसणं खूप कठीण होत गेलं. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, त्याच्या डोळ्यावरती वयाने चष्मा आला. अँड पाऊच ऑन साईड. आणि त्याला ज्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहे तो जवळच ठेवत असतो. म्हणजे त्याचा जो पाऊच आहे, त्याला ज्या नेहमीच्या गोष्टी ज्याला हव्या असतात, त्या हव्या असलेल्या गोष्टी तो नेहमीच आपल्यासोबत ठेवत असे. दॅट इज कॉल्ड द पाऊच ऑन साईड. त्या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या जवळच ठेवत असे. हिज युथफुल होज. युथफुल होज मीन्स क्लोज फिटिंग क्लॉथ. आणि एकेकाळी because of young age he was very fit, but when he turned into an old age, that time his cloth has become unfit. His cloth has become unfit. त्याचे जे कपडे आहे ते त्याला फिट होत नव्हते. दॅट इज कॉल्ड युथफुल होज, म्हणजे ढिले ढाले ज्याला आपण कपडे म्हणत असतो. असं वयानुरूप त्याच्यामध्ये फिजिकल अपिअरन्समध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं होतं. वेल सेव्ड अ वर्ल्ड टू वाईड फॉर हिज श्रंक श्रँक. Concentrate here. Shrunk, shrank. Yes,
sound is repeating. The sound of yes is repetition. That is called, it is a alliteration. Which figure of speech is this? Alliteration, because yes sound is repeated here. So shrunk shrank and his big manly voice turning again towards childish treble. वयानुरूप त्याच्या फिजिकल अपिअरन्समध्ये जसा बदल पडला, त्याच्या डोळ्यावरती चष्मा आला, शरीराने तो सुद्धा वीक झाला, त्यासोबतच त्याच्या ज्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी होत्या तो आता कम्फर्ट झोनमध्ये आला. त्याला असं वाटायला लागलं की आपल्या गरजेच्या गोष्टी ह्या आपल्या जवळच असायला पाहिजे. ऑन नोज अँड पाऊच ऑन साईड, म्हणजे गरजेच्या गोष्टी आपल्या जवळच असायला पाहिजे. हिज युथफुल होज, त्याचे जे फिट होणारे कपडे आहे ते काय झाले? क्लोज फिटिंग झाले, म्हणजे अत्यंत ढिले झाले, ज्याला आपण सैल झाले असं म्हणू शकतो. वेल सेव्ड म्हणजे त्याने यंग ज्यावेळेस होता, जेव्हा तो काम करण्यासाठी जबाबदार होता किंवा काम करण्याच्या ॲबिलिटी होती त्याच्यामध्ये, त्यावेळेस त्याने स्वतःसाठी सेव्हिंग करून ठेवलेली आहे. दॅट इज कॉल्ड वेल सेव्ड. अ वर्ल्ड टू वाईड फॉर हिज श्रँक अँड हिज बिग मॅनली व्हॉइस टर्न अगेन टुवर्ड चाइल्डिश ट्रेबल. एकेकाळात जेव्हा तो यंग होता, व्हेन ही वॉज अ यंग, दॅट टाईम हिज voice was very loud. His voice was very loud and very clear. But when he turned into old age, that time his voice has become very lean or very weak because of the oldness. आहे ना, म्हातारपणामुळे त्याच्या आवाजामध्ये सुद्धा आता दम राहिलेला नाही. तो जेव्हा तरुण होता त्यावेळेस त्याचा जो आवाज होता, भारदस्त आवाज ज्याला आपण म्हणतो, तो भारदस्त आवाज त्याचा काही आता राहिलेला नाही. हीज बिग मॅनली व्हॉइस म्हणजे जोरदार आवाज, ज्याला जोरदार आवाज किंवा जबरदस्त आवाज म्हणत असतो. लाऊड व्हॉइस, दॅट इज कॉल्ड अ मॅनली व्हॉइस. इट मीन्स लाऊड व्हॉइस. इट ट्रान्सफर इंटू अ चाइल्डिश व्हॉइस, म्हणजे एका छोट्या बाळासारखा त्याच्या आवाजामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. हिज बिग मॅनली व्हॉइस टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल मीन्स व्हेरी वीक. एखाद्या छोट्या बाळाचा आवाज जसा वीक असतो, अशक्त असतो, हळू असतो, काइंड असतो, किंवा एखादी जे बाळ रडत असताना त्याचा जो आवाज असतो, व्हिसलिंग साऊंड म्हणतो ज्याला, तर तशाच व्हिसलिंग साऊंड कुणाचा वयानुरूप, ज्या माणसाचा एकेकाळामध्ये ज्याचा भारदस्त आवाज होता त्याचा आवाजसुद्धा वयानुरूप टर्न झालेला आहे. ही ती एज विलियम शेक्सपियरने आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिज बिग मॅनली व्हॉइस टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल पाईप्स अँड व्हिसल इन हिज साऊंड. आणि वयानुरूप त्याच्या आवाजामध्ये त्याचे दातसुद्धा पडलेले आहे. आणि साहजिकच तुम्हाला माहीत आहे की टीथ पडल्यानंतर जो आपला साऊंड असतो तो एकतर वीक असतो आणि बोलते वेळेस आपल्या आवाजातून सिट्ट्या, व्हिसल साऊंड येत असतो, म्हणजे एक सिट्ट्या बोलत असताना बाहेर पडत असते. तर अशा प्रकारची अवस्था ही 6th स्टेजमध्ये विलियम शेक्सपियरने आपल्याला या कवितेमार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो इट इज अ लास्ट स्टेज. It means the 7th stage of the life of human being has been described by the William Shakespeare in the poem All the World a Stage. So last scene of all that ends this strange eventful history in second childishness and mere oblivion, sans teeth, sans eyes and sans everything. So this is the last stage of the every human beings. म्हणजे ही शेवटची स्टेज आहे, 7th स्टेज ऑफ द ह्युमन बिईंग अकॉर्डिंग टू द विलियम शेक्सपियर. आणि ही अत्यंत नाजूक अशी, टेंडर अशी इव्हेंट आहे किंवा टेंडर अशी ही स्टेज आहे जे इथे आपल्यासमोर सांगितलेली आहे. द फर्स्ट स्टेज विच वी हॅव, ॲज आय टोल्ड यू, दॅट वॉज द इन्फॉन्ट. वेन ही गेट्स बर्थ he doesn't have any responsibility on his soldier. He was careless, means he don't have any type of responsibility. Because of that he was careless, means he was dependent on other. And in this stage also the person who is in the last stage or the 7th stage of the life, he also dependent on other because of the old age. Because of old age, म्हातारपणामुळे तो या एजमध्ये काय असतो, दुसऱ्यावर डिपेंड असतो. फर्स्ट स्टेजमध्ये तो डिपेंड असतो, तो छोटासा बाळ असतो, परंतु या एजमध्ये तो ग्रोनअप जरी असला तरी आता तो ॲबल नसतो स्वतःचे कामं स्वतः करण्यासाठी. दॅट्स वाय दॅट एज इज कम्पेअर्ड टू द लास्ट स्टेज ऑर 7th स्टेज ऑफ द लाईफ ऑफ द ह्युमन बिईंग. लास्ट सीन ऑफ ऑल, इट इज फॉर द ऑल. हे फक्त एखाद्याच पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल घडणार नाही, हे या पृथ्वी तलावर जेवढेही ह्युमन बिईंग्ज आहे, जेवढेही प्राणी आहे,
जेवढेही वनस्पती आहे किंवा जेवढेही सजीव आहे त्यांची ही लास्ट स्टेज ही असतेच. कारण या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येकच माणूस हा एक दिवस ना एक दिवस हा मृत्यूच्या दारामध्ये असतो. जसं त्याचं एंट्रन्स असते तशीच त्याची एक्झिस्टसुद्धा या रंगमंचावरून असते, असं विलियम शेक्सपियरने आपल्या कवितेतून आपल्यापर्यंत मॅसेज पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन द सीन ऑफ ऑल दॅट एड्स दिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री अँड दिस इज द हिस्ट्री. History reveals itself. It means that when the baby takes birth or gets birth, that time he was not responsible or he doesn't have care about anything. He was a tension free. In this age also, in the old age also, he doesn't have any responsibility. He was tension free. He was dependent on other for everything. तो प्रत्येकच गोष्टीसाठी दुसऱ्यांवर, त्यांच्या मुलाबाळांवर डिपेंड असतो. तो स्वतःच्या पायावर उभासुद्धा राहू शकत नाही. अशी ही लास्ट स्टेज आपल्या लाईफची असते. इन सेकंड चाइल्डिशनेस. तर विलियम शेक्सपियरने या ज्या स्टेजला काय म्हटलेलं आहे, सेकंड चाइल्डिशनेस म्हणजे दुसरं बचपना आपण ज्याला म्हणतो किंवा दुसरं बालपण या स्टेजला विलियम शेक्सपियरने म्हटलेलं आहे. इट इज अ सेकंड चाइल्डिशनेस. Childishness means return to helpless. Second childishness means he was helpless as like a child in the old age. आहे ना, याला दुसरं बालपण असं म्हटलेलं आहे. अँड मोर ऑब्लिवियन इट मीन्स द स्टेट ऑफ बिंग अनअवेअर ऑफ अनकॉन्शियस ऑफ सराउंडिंग्स अँड हॅपनिंग. व्हॉट इज गोईंग ऑन और व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. ही वॉज नॉट इंटरेस्टेड इन दॅट थिंग. या एजमध्ये त्याला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे त्याच्याबद्दल कसलीही काळजी नसते. आपल्या सराउंडिंगमध्ये काय घडत आहे किंवा आजूबाजूला कोण काय करत आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नसते. ज्याप्रमाणे लहान बाळाला घेणं देणं नसते, ओल्ड एजमध्ये असणाऱ्या म्हाताराला जो सेवन स्टेजमध्ये असतो त्यालासुद्धा त्या गोष्टीसाठी मीन्स ही वॉज अनकॉन्शियस ॲट दॅट टाईम. He is unconscious at that time. He doesn't have any type of objections to the society as well as objections on himself also. He always depend on the other. So this is the last stage, the state of being unaware. He was unaware about the society and he is unconscious about surrounding, what is going on around us. So he was unconscious about that. तो त्याबद्दल काय असतो त्याला काही देणं घेणं नसते. अशा प्रकारची ही लास्ट स्टेज जी फर्स्ट स्टेजशी रिलेट आपल्याला किंवा रिलिव्हंट आपल्याला करण्याचा कवीने किंवा विलियम शेक्सपियरने प्रयत्न केलेला आहे. सॅन टीथ, सॅन आईज अँड सॅन्स एव्हरीथिंग. सॅन इट मीन्स विदाउट. when he gets birth, when the small baby gets birth, that time he was teethless, means without teeth he gets birth. At the old age, the old man is also teethless. एक म्हातारा माणूससुद्धा त्याला दात नसते, जन्माला येतो तेव्हाही नसते आणि जेव्हा तो मृत्यूच्या दारात असतो किंवा शेवटच्या घटका मोजत असतो त्यावेळेससुद्धा त्याच्याकडे दात नसते. सॅन टीथ मीन्स विदाऊट टीथ. सॅन आईज, जेव्हा तो छोटा बाळ असतो तेव्हा त्याला खूप दूरवरचं दिसत नसते किंवा त्याची जी दृष्टी असते ती खूप वीक असते आणि म्हातारपणामुळे सुद्धा त्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा सॅन असते किंवा विदाऊट आईज असते. सॅन एव्हरीथिंग, आणि सर्व काही गोष्टीबद्दल तो काय असतो, अनकॉन्शियस असतो. त्याला जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीशी काही देणं घेणं नसते. तो फक्त आणि फक्त स्वतःपुरताच मर्यादित असतो. ही इज only limited about himself. So san, san and san means the word is repeated. The word is repeated, that is why it is the repetition poetic device. Repetition ही कोणती फिगर ऑफ स्पीच आहे, sans, sans आणि sans. The word is repeated. The word is repeated, that is why this is the repetition poetic device. So in the last stage it is compared with the babyhood to the old age, and it is the most essential stage of the life. So these are the 7 stage which has been described by the William Shakespeare under the banner, under the title All the World is a Stage. So this is all about the poem. I hope so you have been understood. If you have any query relevant to the poem, you can contact on my personal number. Thank you very much.